महाविकास आघाडी किंवा महायुती यापैकी कुणाचाच लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा हा काही सुटलेला नाहीये। जागा वाटपावरून युती आणि मवियात सुरू असलेल्या संघर्षावरून आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडू लागले आहेत। लोकसभेचं जागा वाटप कुणाचंच नक्की झालेलं नाही। महायुतीत जागा वाटपावरून जुंपलेली असताना महाविकास आघाडीत ही जागा वाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं समोर आलंय। आता याच संघर्षावरून महाविकास आघाडीचे नेते महायुतीवर टीका करू लागले। शिवसेना आणि राष्ट्रवादीला एक आकडी जागा देण्यावरून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला चिमटा काढला। वेळ पडली तर भाजप तसंच करेल, या सगळ्यांना फेकून देईल आणि सर्वच्या सर्व जागा 48 हे जागा स्वतःच्या कमळावर लढवेल। विनायक राऊतांच्या या टीकेला संजय शिरसाटांनी सडेतोड उत्तर दिले। विनायक राऊत काय हो, तर विनायक राऊत आणि हे संजय राऊत हे बाकीचे एक दोन जण जे आहेत ना, यांना दुसरा धंदाच नाहीये। ते म्हणतात की भाजप अरबी समुद्रात तुमचं विसर्जन करेल। आम्हाला अरबी समुद्रात जायचंय का कुठं जायचंय, पण तुम्ही बांद्र्याच्या नाल्यामध्ये डुबू नका एवढंच त्यांना सजेशन आहे। महायुतीच्या जागा वाटपावर बोलता मग महाविकास आघाडीचं जागा वाटप अजून का झालं नाही असा सवाल छगन भुजबळांनी केला। आम्ही त्यांच्याबरोबर काम करत असताना मागणी करतो आणि तुम्ही आता शिवसेना आणि बीजेपी, शिवसेना, पवार साहेब आणि काँग्रेस जे तुम्ही बसता एकत्र, तुमचा तिढा का सुटत नाही? महायुती आणि महाविकास आघाडीत ही जागा वाटपावरून प्रचंड असंतोष आहे। आता या असंतोषांकडून सामान्यांचं लक्ष वळवण्यासाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी विरोधी गटावर टीकेला सुरुवात केली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।